नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहताय न्यूज मराठी 24/7. तर एक नजर टाकूयात आजच्या ठळक बातम्यांकडे. अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग तर नागरिकांनी बेदम चोप देत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. तर अंबरनाथ पूर्वेच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने 6 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी तात्काळ आरोपीला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर विनयभंगासह पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. नगर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग आणि पॉक्सो प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये आरोपीने विनयभंग करण्यासाठी एक हात लावलेला होता. त्या संबंधाने पीडितेच्या तक्रार दाखल आहे. आरोपीला पीडिता ओरडल्यामुळे पब्लिकने मारहाण केल्यामुळे त्या संबंधी पण तक्रार दाखल आहे. आरोपीला या गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास सुरू आहे. राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून गणेश भक्त भक्तिभावाने गणरायाची सेवा करतायत. यंदा 7 तारखेला गणरायाचं आगमन झाल्याने नवी मुंबई शहरात आणि गावागावात आनंदाचं वातावरण आहे. परंपरेनुसार यंदाचा गणेशोत्सव देखील आनंदात साजरा होतोय. तसेच 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन वाजत गाजत झालं असून नागरिकांनी घरच्या घरी बाप्पाचं विसर्जन केले तर काहींनी नदी आणि तळ्यामध्ये बाप्पाला अखेरचा निरोप दिलाय. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी सर्व नागरिकांनी गणपती बाप्पाला अखेरचा निरोप देत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत गणरायाचं विसर्जन केलंय. तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.